नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आपल्या जर कोंबड्या जर हेल्दी आणि तंदुरुस्त जर पाहिजे असतील तर त्यांना योग्य त्या आहाराची खूप गरज असते. तर त्याच्यामुळे जर आपण जर मार्केटला जर गेलो, जर मार्केटला भरपूर प्रमाणात आपल्याला वेस्टेज मिळतं. तर त्याच्यामध्ये आहे ना, मेन म्हणजे जर आपल्याला जर केळी जर मिळाली ना, तर केळी आपल्या कोंबड्यांसाठी खूप फायद्याची असतात. त्याच्यामध्ये आहे ना, भरपूर प्रमाणात आहे ना, कॅल्शियम, प्रोटीन, आयरन, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतं. विटॅमिन सी, विटॅमिन ए. तर त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आहे ना तंदुरुस्त राहतात, त्यांची हाडं मजबूत होतात आणि त्यांच्या विष्ठा पण चांगली होते. हाडांमध्ये रक्ताचं सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि आपल्याला अंड्याचं उत्पन्न पण चांगल्या प्रमाणात मिळतं. तर त्याच्यामुळे मी काय केलंय, आज सकाळी वेस्टेज मध्ये ना भरपूर प्रमाणात आहे ना चांगली केळी भेटली होती. तर त्याच्यामुळे आहे ना मी आज कोंबड्यांना देणार आहे. तर आपल्या कोंबड्या ते आवडीने खातात. तर पपई झालं, केळी झालं, तर ह्या दिवसामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात आपल्याला वेस्टेज मध्ये जर मिळालं तर देत चला. तर मी देणार आहे आता. तर आपली लहान पिल्लं पण आवडीने खात्यात आणि कोंबड्या पण आवडीने खात्यात. तर केळी आणली तर त्यांना सोलून केळी जर दिली तर पहा आता कशी मस्त खात्यात. तर आपल्याला अंड्याचं उत्पन्न पण त्याच्यामध्ये चांगलं होतं आणि त्यांची मूळ म्हणजे ना शरीरावरती चमक पण चांगली येते. आणि कसं होतं की जी विष्ठा करतात ना ती पण चांगली होती. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्याला वेस्टेज मध्ये भरपूर काही मिळतं, फळ मिळतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर केळी जर मिळाली तर त्यांना सोलून झालं, पपई चांगली चिरून झालं, ह्या दिवसामध्ये देत चाला. त्याच्यामुळे कोंबड्या आपल्या जास्ती प्रमाणात हेल्दी राहतात आणि तंदुरुस्त पण राहतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या एका लाईक मुळे काय होतं की आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं आणि चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद येतो. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला आणि काही कमेंट असली तर कमेंटद्वारे सांगत चला. धन्यवाद.